या क्षणाची महत्त्वाची बातमी, अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलेलं आहे। भारतात येताच एनआयएनं अनमोल बिश्नोईला ताब्यात घेतलेलं आहे। अनमोल बिश्नोईला कोर्टात हजर केलं जाणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आलेले अमेरिकेतून एनआयएनं आता अनमोल बिश्नोईला ताब्यात घेतलेलं आहे। बाबा सिद्दीकी प्रकरण, हत्या प्रकरण आणि या प्रकरणी अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेतोय अविनाश डेगस्कर यांच्याकडून। अविनाश, सकाळपासून जी चर्चा सुरू होती, अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जाईल, अखेर अनमोल बिश्नोई एनआयएच्या ताब्यात। लागवी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी होती की अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं गेलेलं आहे आणि त्याला थेट एनआयएने ताब्यात घेतलं आणि थेट त्याची न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। सिद्धू मुसेवाला ते बाबा सिद्दीकी अशा अनेक हत्येसंदर्भात अनमोल बिश्नोई आपल्या भारताला हवा होता। एनआयए आणि मुंबई तसंच पंजाब पोलिसांची यादी तयार आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी, कारण त्याची हत्येमागे त्याचाच हात आहे अशी माहिती समोर आलेली होती। लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सर्वात प्रमुख विश्वासू आणि जवळचा असलेला असा उत्तराधिकारी असं म्हणू शकतो या बिश्नोई गँगचा। तर ह्या अनमोल बिश्नोईला भारतात आणलेलं गेलेलं आहे। त्याच्यावर अगोदरच 20हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एनआयए सोबतच मुंबई पंजाब पोलीस ही त्याला ताब्यात घेण्यासाठी तयारी करू शकतात। त्यासोबत मुंबईत कधी त्याला आणलं जाणार, बाबा सिद्दी प्रकरणात, हत्ये प्रकरणात त्याची मुंबई पोलिसांना चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला मुंबईत कधी आणणार याच्यावर सगळ्यांचंच लक्ष आहे। आंतरराष्ट्रीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि गुन्हेगारी सिंडिकेट कथित वारसात अनमोल बिश्नोई अशी त्याची ओळख आहे। अमेरिकेतनं प्रत्यार्पण कायद्याअंतर्गत त्याचं भारताकडे प्रत्यार्पण केलेलं आहे अशी माहिती मिळते की एनआयए कडनं त्याची चौकशी केल्यानंतर त्याला दिल्ली, मुंबई, पंजाब, राजस्थान पोलीस असे सगळ्या ठिकाणचे अनमोल बिश्नोईला रिमांडसाठी रांगेत उभे आहेत। अनमोलवर सिद्धू मुसेवालाची हत्या आहे, हत्येचा आरोप आहे। त्यासोबत बाबा सिद्दीकी मुंबईत जो सिग्नल पांढराला झालेला जी हत्या होती त्या हत्येसह अनेक गंभीर आरोप त्याच्यावर आहेत। आणि त्यासोबतच महत्वाची माहिती अशी आहे की राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएने त्याला ताब्यात घेण्यासाठी अनमोलवर 10 लाख रुपयाचं बक्षीसही जाहीर केलेलं होतं आणि ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट प्रकरणात म्हणजे ठरवून केलेल्या क्राईम संदर्भात त्याला त्याची चौकशी करण्यासाठी भारताला त्याचा ताबा होता, त्यामुळे त्याला भारतात आणलेला गेलेला आहे। सगळ्यात या प्रकरणात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि त्यात त्याचा अनमोलचा सहभाग होता। या अशा अनेक प्रकरण आहेत जे गुन्हे दाखल आहेत। त्या प्रकरणात अनमोल हा मुंबई पोलिसांना होता। त्यासोबत दिल्लीतील कोट्यावधी रुपयाच्या वसुली प्रकरण 2023चं प्रकरण आहे। आरके पुरीम युनिटने एका व्यावसायिकाकडे कोट्यावधी रुपये त्याच्याकडनं खंडणीद्वारे उकळले गेले होते, त्याच्या घरावरही गोळीबार केलेला होता। या अशा अनेक प्रकरणात अनमोल भारताला हवा होता। सध्या प्रकरण एवढं त्याला भारतात आणल्यानंतर कुठल्या तुरुंगात ठेवलं जाईल याच्यावरही चर्चा सुरू झालेल्या आहेत। अंदाजे त्याचे 13 राज्यांमध्ये त्याचे ऍक्टिव्ह आहे आणि त्याचं मजबूत नेटवर्क भारतात आहे। त्याचं 13 राज्यांमध्ये ते नेटवर्क कार्यरत आहे, जसं की दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, चंदीगड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल मध्ये आणि मध्य प्रदेश हे काही, आणि तसंच गुजरात, महत्त्वाचं गुजरात या अशा राज्यांमध्ये त्याचं नेटवर्क आहे। मोठ्या प्रमाणावर खंडणीचं काम त्याच्याकडनं चालू असतं या बिश्नोई गँग सोबत। फक्त भारतात आणल्यावर त्याला कुठल्या गँग मध्ये ठेवायचं हे सुरक्षेचं मोठं आव्हान आहे, कारण प्रतिस्पर्धी ज्या टोळ्या आहेत लॉरेन्स गँगच्या विरोधातल्या ते त्याला लक्ष्य करू शकतात। आणि सगळ्यात मोठा म्हणजे त्याचा मोठा भाऊ लॉरेन्स तो गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे, त्यामुळे त्याला इतर तुरुंगात हलवण्यात येईल का हे पण बघावं लागेल। अगदी धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। अनमोल बिश्नोई याला आता ताब्यात घेण्यात आलंय। भारतात आणल्यानंतर एनआयएच्या ताब्यात आहे अनमोल बिश्नोई। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण आणि या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अनमोल बिश्नोईकडे पाहिलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।